महाराष्ट्रातल्या जनतेनं मला सांगा, अजित पवार साहेब ज्या विमानात बसले होते त्याच्या संग 5 जण बसले होते की 6 जण बसले होते? 6 जण बसले होते, 5 जण बसले होते? कंबम सांगा. 6 जण बसले होते. काही पुरावा आहे तुमच्याजवळ 6 जण बसले होते म्हणून? व्हिडिओ फुटेज आहे, या सीसीटीव्ही फुटेज आहे की 5 जण बसले होते याचा सीसीटीव्ही फुटेज आहे की अजित पवार साहेब विमानात बसल्याचा सीसीटीव्ही फुटेज आहे? हाय का काही पुरावा की अजित दादा विमानात बसलेले मुंबईवरून? जेव्हा अजित दादा USR कंपनीच्या विमानात बसतात त्याचा सीसीटीव्ही फुटेज आहे का आपल्यापाशी? काही प्रूफ आहे काय? कुठल्याही गोष्टीचा प्रूफ मागतो, आहे का आपल्यापाशी प्रूफ? नाही आहे. मग मलाही सांगा, प्रूफ नाही आहे का? प्रूफ हे डिलीट मारले कोण? कारण रोहित पवार साहेब म्हणत आहे की आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागण्यासाठी गेलो तर ते म्हणतात आमच्यापाशी नाही आहे. का त्यांनी डिलीट मारले सीसीटीव्ही फुटेज? कारण त्या विमानात कोण कोण गेलं याचे फोटो दाखवले आपल्याला, पण विमानात चढताना हे व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज मिळाला का आपल्याला? कारण जनतेच्या समोर नेणं गरजेचं आहे ना, हे दाखवणं गरजेचं आहे ना. जोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला खरी काय आहे बातमी हे समजणार नाही, आहे नाही का? कारण जो ब्लॅक बॉक्स होता तो जळून खाक झाला म्हणत आहे. अंदर काय घडलं आपल्याला माहित नाही. पण गोष्ट हे काय, जोपर्यंत आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही आणि अजितदादा ज्या विमानात बसले त्या विमानात काय घडलं काय नाही आपल्याला माहिती आहे काय? नाही माहित ना. कारण तो ब्लॅक बॉक्स माहित करत होता, पण तो ब्लॅक बॉक्स हा जळलेला सापडला. मग आता विचार करा, ज्या विमानतळावर अजितदादाला त्यांच्या सहकार्या लोकायला आणलं, तो ड्रायव्हर कुठं आहे? तर ड्रायव्हरची माहिती नाही. आणि एक म्हणजे जाऊ द्या, अजितदादाचे 2 चालक, विमानाचे चालक का बदलले हे जाऊ द्या. विमानात 6 जण बसले होते ना, विमानात 6 जण बसले होते. मग 6वा व्यक्ती कुठं आहे? त्याचा तपास का करत नाही CBI CID? मला तो कच्छ निर्माण होत आहे ना तुमच्या. नेमकं काय चालू आहे काय नाही नक्की कमेंट करून सांगा. आता नवीनच वेगळं आलं की विमान हे झाडाला टेकलं म्हणते, झाडाला छिनलं म्हणून विमान फ्लॅट झालं. काय खरं काय खोटं नक्की कमेंट करून सांगा. काय नेमकं काय आहे? काय हा घात आहे की घातपात आहे का? प्लॅनिंग करून मारलं जी दादाला? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.